आता सांगली पाठोपाठ भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी सुद्धा मतदान पार पडणार आहे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 4 मतदान केंद्रांवरती 457 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर, महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर उभे असलेले अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर आणि भाजपचे बंडखोर सचिन कुंभलकर यांच्यामध्ये तिहेरी लढत आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। भंडारा जिल्ह्यात 2 मतदान केंद्र आहेत आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 अशा 4 मतदान केंद्रावर 457 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे। आणि या निवडणुकीमध्ये 3 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत। महायुतीकडनं अविनाश ब्राह्मणकर, तर काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर ही निवडणूक लढत आहेत। तर भाजपाचे बंडखोर सचिन कुंभलकर हे तिसरे उमेदवार आहेत। एकंदरीतच आज होणाऱ्या या निवडणुकीसाठी भंडारा येथील या मतदान केंद्रावर बघू शकतो आपण पोलिसांचाही कडकोट बंदोबस्त आहे। शस्त्रधारी पोलीसही इथे तैनात करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतच प्रशासनही सज्ज झालेलं आहे। नेमकं कोण विजय मिळवेल याची जेवढी उत्कंठा उमेदवारांसोबतच मतदारांना आहे, तेवढीच नागरिकांना सुद्धा असल्याचं बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा।